सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा। आज आपण पारंपरिक पद्धतीने माझ्या आजीने शिकवलेली न चुकता बनवता येणारी मस्त खुसखुशीत खमंग अशी चकलीची भाजणी 1 किलो प्रमाणात बनवणार आहोत। त्या भाजणीपासून खमंग खुसखुशीत भाजणीची चकली सुद्धा बनवणार आहोत। बऱ्याचदा चकल्या नरम पडतात, तेलात विरघळतात। तसं होऊ नये म्हणून काय करायचं हे पुढे व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमची चकली जराही बिघडणार नाही, म्हणून व्हिडिओ संपूर्णपणे पहा। नमस्कार, मी शिवानी सागवेकर। शिवानी रेसिपीज या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। रेसिपीला सुरुवात करू। आता प्रश्न पडतो, चकली भाजणीसाठी कोणता तांदूळ घ्यायचा? तर ज्या तांदळाचा भात मस्त मोकळा आणि सुटसुटीत होतो, म्हणजेच आपल्याला जुना कोणताही तांदूळ वापरायचा आहे। जसं सोना मसुरी, कोलम आणि रेशनिंगचाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता। मी इथे रेशनिंगचे तांदूळ स्वच्छ निवडून घेतले आहे। रेशनच्या तांदळाची चकली खूपच छान तयार होते। तुमच्याकडे जर असतील तर नक्की रेशनचे तांदूळ वापरा। तुम्हाला घरातील कोणत्याही एका कपाचं किंवा वाटीचं प्रमाण घेऊन तुम्हाला घेतलेली सर्व जिन्नस मोजून घ्यायचे आहेत। तर या वाटीने 2 वाटी साधारणतः अर्ध्या किलो प्रमाणात आपण रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। 2 ते 3 वेळा पाण्याने तांदूळ चोळून धुवून घेतलेला आहे। यातले सर्व पाणी काढून टाकलेले आहे। ते चाळणीवर निथळत ठेवले। आता घरामध्येच पंख्याखाली एखादी उडणी किंवा सुती कापड घालून त्यावर निथळून घेतलेले सर्व तांदूळ पातळ पसरून घालायचे आहेत। तांदूळ जराही उन्हामध्ये सुकवायचे नाही, अगदी नैसर्गिक वाऱ्यावर किंवा पंख्याखाली सुकवून घ्यायचे। जितके पातळ तुम्ही पसरवून घ्याल तितके तांदूळ तुमचे लवकर सुकतील। तर साधारणतः 4-5 तासात तांदूळ मस्त सुकून तयार होतात। अगदी जास्त तांदळाला सुकवायचे नाही। तर इथे आपण फक्त तांदूळ धुवून घेणार आहोत। बाकी सर्व घेतलेली जिन्नसे सुती कापडावर अशी पुसून घेणार आहोत। आता एक सुती कापड चांगलं ओलं करून घ्यायचे आणि घट्ट असे पिळून घ्यायचे। ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेला होता त्याच वाटीने 1 वाटी चणा डाळ आपण घेतली आहे। कापड ओलं असल्यामुळे हातावर अशी डाळ चोळून घेतल्याने डाळीला पावडर वगैरे लागलेली असेल तर ती निघून जाते आणि अगदी स्वच्छ डाळ आपल्याला मिळते। त्याच वाटीने अर्धी वाटी उडीद डाळ घेतली। त्याच पद्धतीने कापडावर असं हाताने चोळत साधारण 3 ते 4 मिनिटे डाळ स्वच्छ करून घेतली। डाळ स्वच्छ झाली आहे। थोडा वेळ उडीद डाळ पंख्याखाली सुकवून घेऊ। सुकल्यानंतर भांड्यात काढून घेऊ। त्याच वाटीने पाव वाटी मुगाची डाळ घेतली। मुगाची डाळ पण अशाच प्रकारे सुती कापडावर घालून अशी स्वच्छ करून घ्यायची। ही पद्धत खूप सोपी आहे, अगदी घाई गडबडीत ही पटकन होते। अशा या डाळी स्वच्छ करून घेतल्या आहेत। सारख्याच वाटीने पाव वाटी साबुदाणा घेतला। पाव वाटी पोहे घेतले आहेत। हे आपल्याला पुसून घ्यायचे नाही। चकलीची भाजणी भाजण्यासाठी कोणतीही जाड बुडाची कढई घ्यायची, म्हणजे यामध्ये धान्य करपत नाही। धान्य एक एक करून सर्व भाजून घेणार आहोत। सुरुवातीला कढई चांगली गरम करून घेतली। आता यामध्ये आपल्याला पहिले तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। चकलीची भाजणी भाजताना सर्व साहित्य आपल्याला मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यायचे आहेत। आता हे तांदूळ मध्यम आचेवर सतत हलवत खमंग भाजून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, तांदूळ लालसर रंगावर भाजून घ्यायचे नाही, छान फुलेपर्यंत भाजून घेऊ। तांदळाचा रंग बदलू द्यायचा नाही। चला तर तांदूळ सतत हलवत मध्यम आचेवर भाजून घेऊ। 7 ते 8 मिनिटे झाली आहेत। मध्यम आचेवर सतत हलवत तांदूळ खमंग भाजून घेतले आहेत। तांदळाचा रंग थोडा बदललेला आहे। छान असे तांदूळ फुललेले आहेत। तांदूळ भाजले आहेत हे कसे ओळखायचे? तर तांदळाचा एखादा दाणा खाऊन बघायचा। दाणा कुरकुरीत लागला की आपले तांदूळ भाजले आहेत असे समजायचं। आता हे तांदूळ सुती कापडावर काढून घेऊ। सर्व धान्य भाजली की त्या सुती कापडावर काढून घ्यायची, म्हणजे त्याला ओलसरपणा येणार नाही, आपली भाजणी दमट होणार नाही। आता चणा डाळ भाजून घेऊ। चणा डाळ सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची। आता आपली डाळ भाजली आहे कसे ओळखायचे? तर भाजलेल्या डाळीमधून एक डाळ काढून थोडी थंड होऊ द्यायची, मग खाऊन बघायची। डाळ कुरकुरीत लागली की डाळ भाजली आहे असे समजायचे। डाळ भाजली आहे काढून घेऊ। मुगाची डाळ भाजून घेऊ। मुगाच्या डाळीला जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटांमध्येच मुगाची डाळ भाजली जाते। सगळ्या डाळी तसेच तांदूळ अगदी लाल रंग येईपर्यंत न भाजता हलकासा रंग बदलला की लगेच काढून घ्यायचे आहेत, कारण तुम्ही जास्त वेळ भाजले चकली पाडताना चकली तुटली जाते। त्यामुळे हलकासा असं रंग बदलेपर्यंत सगळ्या डाळी आणि तांदूळ भाजून घ्यायचे। आता पोहे भाजून घेऊ।
पोहे भाजण्यासाठी 1 ते 1.5 मिनिटे पुरेसे आहेत, कारण पोहे आधीच भाजलेले असतात, त्यामुळे त्यांना जास्त वेळ लागत नाही. पोहे थोडे आकसल्यासारखे वाटतात, थोडे कुरकुरीत लागतात, तेव्हा लगेच आपल्याला पोहे काढून घ्यायचे आहेत. साबुदाणा भाजून घेऊ. साबुदाणा भाजायला वेळ लागतो. प्रत्येक साबुदाणा छान असा फुलला गेला पाहिजे. साबुदाणा फुलला गेला की त्याचा चिकटपणा कमी होऊन कुरकुरीतपणा वाढला जातो आणि चकली छान कुरकुरीत होते. हे पहिल्यापेक्षा थोडे मोठे झालेले दिसतात, ते फुलल्यासारखे दिसतात. यावरून आपले साबुदाणे भाजून झाले आहेत. साबुदाणे काढून घेऊ. नंतर धणे भाजून घेऊ. धण्याला 1 मिनिटही लागत नाही, कारण ते कोरडेच असतात. धण्याचा रंग बदलला जातो आणि खमंग सुवास येतो. लगेच धणे काढून घेऊ. आता कढई गरमच आहे. मंद आचेवर जिरे भाजून घ्यायचे. जिरे फार जास्त भाजून घ्यायचे नाही, नाहीतर चकलीमध्ये जिऱ्याचा कडवटपणा उतरू शकतो. म्हणून जिरे कमी भाजून घ्यायचे. हलकासा सुवास सुटायला लागल्यावर गॅस बंद करून जिरे काढून घ्यायचे. सगळी धान्य भाजून झाली आहेत. आता भाजणी थंड झाल्यावर एकत्रित मिसळून घेऊ. भाजणी दळायला देताना अगदी बारीक दळून आणायचे आहे. फक्त गिरणवाल्याला आवर्जून सांगायचे की तांदळाच्या दळणावर किंवा चणा डाळीच्या दळणावरच हे दळायला घाल, कारण गहू, ज्वारी, बाजरी या दळणावर घातले तर चकलीचा रंग बदलेल व चकली मऊ पडण्याची शक्यता असते. याच भाजणीपासून आपण चकल्या बनवणार आहोत. तर हे मी एकदम बारीक पीठ दळून आणले आहे. 1 किलोच्या प्रमाणात हे पीठ झाले आहे. हे पिठाच्या चाळणीने चाळून घेऊ, म्हणजे यामध्ये जे छोटे मोठे कण राहिलेले असतात असं चाळून आपल्याला छान असं पीठ मिळतं. माझ्याकडे 1 किलो प्रमाणाचे भांडे नव्हते, म्हणून मी हे पीठ 2 भांड्यात डिवाइड केले आहे. आता त्याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचे आहे, म्हणजे जितके तुमचे पीठ आहे तितकेच तुम्हाला पाणी घ्यायचे आहे. दोघांचं प्रमाण सारखंच असायला हवं, म्हणजे तुमची चकली जराही बिघडणार नाही. एका कढईत जितके आपण पीठ घेतले तितकेच पाणी घ्यायचे आहे. आता त्यात 2 चमचा पांढरे तीळ घालू. अर्धा चमचा ओवा घालू. थोडे हिंग घालू. चवीपुरते मीठ घातले. 3 टेबलस्पून लाल तिखट घालून मिक्स करून घेऊ. इथे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. यामध्ये 3 चमचे तेल घालू. घरातला जो नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्याने तेल घातले. तेल सांभाळूनच घालायचे आहे. तेलाचं प्रमाण जर जास्त झालं तर चकली बिघडण्याची शक्यता असते, म्हणून कमीत कमी तेल आपल्याला घालायचे आहे. मोठ्या आचेवर मस्त पाण्याला उकळी आल्यानंतर पीठ घालायचे आहे आणि लगेचच हे पीठ पाण्यामध्ये चांगलं ढवळून घ्यायचे आहे. सगळं छान ढवळून मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करून 10 मिनिटे झाकण ठेवायचे आहे. 10 मिनिटांनंतर एका परातीत हे पीठ काढून घ्यायचे. गरम असतानाच हे पीठ मळून घेऊ. पीठ गरम आहे म्हणून तांब्याला थोडे तेल लावून घ्यायचे आणि गरम असतानाच तांब्याने पीठ चांगले मळून घ्यायचे. असं केल्याने काय होते, पीठ चांगले मळले जाते आणि पीठ गरम असल्यामुळे हाताला चटके लागणार नाहीत. तांब्याने थोडे मळून घेतल्यानंतर पीठ थोडंसं कोमट झालेलं आहे. आता आपल्याला हाताने जोर लावून असं मस्त पीठ मळून घ्यायचे आहे. इथे मी पीठ छानपैकी मळून घेतले आहे. पीठ मळताना थोडंही वेगळे पाणी वापरायचे नाही. पिठामध्ये जे आपण पाणी घातलेले आहे त्याचे प्रमाण अचूक असल्याने छान पीठ झालेले आहे. हवे तेवढे पीठ घेऊन उरलेले पीठ टोपामध्ये काढून झाकण लावून ठेवले. आता पिठाचा गोळा लांबट करून घ्यायचा. आता सोऱ्याला आतून तेल लावून चकलीच्या पातीला तेल लावून चकलीच्या पातीची काटेरी बाजू बाहेरच्या बाजूला ठेवून चकलीची पाती घट्ट बसवून घ्यायची. आता सोऱ्यामध्ये पिठाचा लांबट गोळा घालून तो प्रेस करून सोऱ्यात भरायचा. त्यात हवा भरली नाही पाहिजे. थोडा टॅप करून नंतर सोऱ्याचे झाकण लावायचे. चकली पाडताना घरातील छोट्याशा प्लेटला तेल लावून किंवा तेल नाही लावले तरी चालेल, त्यावर चकली पाडावी, म्हणजे एकाच आकाराची छान चकली पाडता येते. चकली पाडताना त्याचे तुकडे पडत नाहीत, तर एकसारखी छान चकली पाडता येते. जर आपले पीठ छान असेल, घातलेले जिन्नस जर परफेक्ट असतील, तर आपली चकली मस्त एकसारखी आणि एकसरीमध्येच पडली जाते. मोठ्या ताटामध्येही चकली पाडू शकता. चकली पाडताना कोणती काळजी घ्यायची, तर चकली पाडताना जे आतले टोक व शेवटचे जे टोक आहे ते असे चकलीला चिकटून घ्यायचे, म्हणजे ती तेलामध्ये घातल्यावर त्याचे टोक उघडत नाही. अशा प्रकारे उरलेल्या चकल्या मस्त करून घेतल्या आहेत. जरी तुम्ही ताटामध्ये एका वेळी चकल्या करून घेतल्या तरीही चालतील. आता चकली तळून घेऊ.
तेल मी गरम करत ठेवले होते. तेल हलकसं गरम झालं. तेलामध्ये चकलीच्या पिठाचा तुकडा घातला. त्याला छान बुडबुडे आलेले आहेत आणि थोड्या वेळानंतर तो आपणच वरती येतो. तेव्हा समजायचं की आपलं इथे परफेक्ट तेल तापलं आहे. मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यायचं. अगदी धूर येईपर्यंत तेल गरम करायचं नाही. तेल आपले चांगलं गरम झालं आहे. एक एक चकली आता तेलात सोडूया. तेलामध्ये चकल्यांची खूप गर्दी करायची नाही. चकल्या सुरुवातीला नरम असतात. त्या एकमेकांना चिकटल्या की त्यांचा आकार सुद्धा बदलला जातो. केलेल्या चकल्यांसारखा एकसारखा आकार राहत नाही. त्यामुळे तेलामध्ये खूप साऱ्या चकल्या सोडायच्या नाहीत. नेहमी चकल्या मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायच्या. सुरुवातीला तेलामध्ये चकली टाकल्यानंतर भरपूर बुडबुडे येतात. तर नेहमी चकल्या मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायच्या. सुरुवातीला तेलामध्ये चकली टाकल्यानंतर भरपूर बुडबुडे येतात. चकली तेलामध्ये घातल्यानंतर एक अर्धा मिनिटानंतर जशी ती थोडी कडक लागली की पलटी करून घ्यायची. चकलीला सारखं उलटपालट करावं लागत नाही. 1 मिनिटानंतर ही चकली पलटी करून घेतली तरीही चालेल. याला अजूनही भरपूर बुडबुडे आहेत. थोड्या काही मिनिटानंतर चकलीवरचे बुडबुडे पूर्णपणे कमी होतात. यावरून समजून जायचे की आपली चकली तळली गेली आहे. एकदा आपले चकलीवरचे बुडबुडे पूर्णपणे कमी झाले की आपली चकली आतपर्यंत व्यवस्थित तळली आहे. चकली कोणत्याही प्रकारची असू दे, तिला तळण्यासाठी जास्तच वेळ लागतो. यासाठी काय करायचे, तळण्यासाठी एका बाजूला तेल ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही चकल्या पाडून घेतल्या तरी खूप वेळ न घालवता पटापट चकल्या बनवून होतील. या चकल्या जराही तेल पीत नाहीत. हाताला तेलकटही लागत नाहीत. चकलीवर काटेही सुरेख आलेले आहेत. आता ही चकली तुम्हाला तोडून दाखवते. तर ह्या चकल्या आतपर्यंत एकदम पोकळ झालेल्या आहेत. अगदी व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत. तळण्यासाठी थोडे पेशन्स ठेवले, अगदी बुडबुडे जाईपर्यंत तळून घेतले तर अजिबात ह्या मऊ पडत नाहीत. व्यवस्थित कुरकुरीत राहतात. इतकीच ही चकली कुरकुरीत खुसखुशीत अशी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला जराही विसरू नका. व्हॉट्सअप, फेसबुक या ग्रुपवर जराही शेअर करायला विसरायचं नाही. तर लवकरच पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.